तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते नम्रतापासून. तर आता नम्रता म्हणते सगळे खाली यायच्या आधी माझं काम उरकून घेते असं म्हणते ती. तर आता इथे डायनिंग टेबल लावलेला असतो तिने आणि बघा प्रेक्षक हो, जो ड्रॉप्स आणून दिलेले असतात ना वल्लरीने तिला, ते ड्रॉप्स आता ती घालणार असते बघा प्रेक्षक हो. आणि ती म्हणत असते की सगळेजण यायच्या आधी मी सगळं कामाचं उरकून घेते. तर आता ती इकडे तिकडे बघते, तर आता कुणीच नसतं तिथे. तर आता ती पाणी घेते एका ग्लास मध्ये. तर आता त्याच्यामध्ये 3 थेंब घालते बघा प्रेक्षक हो नम्रता, ईश्वरीला आजारी पाडण्यासाठी. चला जेवायला या सगळ्यांनी असं म्हणते आता नम्रता. जेवण रेडी आहे असं म्हणते ती. आजी, अंजली ताई, आकाश, इशू असं म्हणते नम्रता. या सगळ्यांनी असं म्हणते नम्रता. तर आता आजी येतात. कोणी चालं नाही का अजून असं म्हणतात आजी. हो ना, कोणी चालं नाही असं म्हणते नम्रता. अंजू, या सगळे जेवायला असं म्हणते आजी. चला जेवायला चला असं म्हणून आता अविनाश, आकाश, वल्लरी येतात. चिंटू, ईश्वरी असं म्हणतात आजी. हो हो, आले आले असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी पण येते. सर नंतर जेवतात, जरा बिझी आहेत, मी देईन त्यांना असं म्हणते ईश्वरी. आले सगळे असं म्हणते आजी. तर आता अंजली पण आलेली असते. काय ग कणू झोपली असं म्हणते आजी. हो जस्ट झोपली म्हणून म्हटलं जेवण घेते असं म्हणते ती. लहान बाळांच्या आयांना असंच करावं लागतं, बाळ झोपली की जेवण घ्यायचं असं म्हणते आजी. आणि कणू जागी झाली की ही सतत ऑन ड्युटी असते असं म्हणतो आकाश. आणि आता उठली की बघ असं म्हणते आता इथे अंजली. बरं ताई, तुमच्या आवडीची भाजी केली असं म्हणते ईश्वरी. घ्या असं म्हणते आता इथे नम्रता वाढते ती अंजलीला. तर आता इथे वल्लरी खात असते आणि ती म्हणते आता मस्त मज्जा येणार आहे, आता बस ईश्वरी इथेच, बघूया कशी जातीस तू दुसऱ्या फेरीत असं म्हणते ती. तर आता इथे ठसका लागतो वल्लरीला, खूप जोरात ठसका लागतो तिला. हळूहळू असं म्हणतात आजी. तर आता इथे ईश्वरी पाणी घ्या असं म्हणून देऊन टाकते. तर आता बघा प्रेक्षक हो, नम्रताने ज्या पाण्यामध्ये 3 थेंब घातलेले असतात ना ईश्वरीसाठी, तेच पाणी आता इथे वल्लरी प्यालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरी ते पाणी पिल्यानंतर तिला काहीतरी विचित्रच व्हायला लागतं. हे भगवान असं म्हणते नम्रता, हे काय केलं बाबांनी, इशूचा ग्लास आईना देऊन टाकला. शे असं म्हणते नम्रता. कशाला एवढा मोठा घास घ्यायचा नाही का असं म्हणतात आता अविनाश. तर आता उचकी लागलेली असते वल्लरीला. काय ग असं म्हणतो आता अविनाश. अरे देवा असं म्हणते वल्लरी, त्याच्या बावट नवऱ्याने नेमका तोच ग्लास दिला मला ठसका लागल्यावर असं म्हणते आता वल्लरी. आता त्याचा असर चालू होण्याच्या आधीच तो निघून जायला हवा असं म्हणते वल्लरी. मी जरा असं म्हणते वल्लरी. आलेच असं म्हणते ती. आणि आता ती उठते बघा प्रेक्षक हो. तर तिचा तोल जात असतो. अशी कुठे निघालीस, जेवून जा ना असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे वल्लरीला दिसायला लागतं की सगळे लोक हसायलेत म्हणून. तर आता अंजली, आकाश, ईश्वरी, अविनाश, आजी सगळे हसायचे दिसतायत तिला. तर आता वल्लरीला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता इथे वल्लरी आ म्हणून बसते खाली. मामी असं म्हणते इथे ईश्वरी. काय ग असं म्हणतो आता इथे अविनाश. आई असं म्हणते आता नम्रता. तर आता वल्लरी जोरजोरात हसायला लागते. मामी असं म्हणते आता इथे ईश्वरी. वल्लरी काय होते तुला असं म्हणतो अविनाश. तर आता ती हसायला लागते जोरजोरात बघा प्रेक्षक हो. तिच्यावर पूर्ण असर झालेला असतो ते 3 थेंबांचा. तर आता जोरात हसत असते वल्लरी बघा प्रेक्षक हो. मज्जा आली असं म्हणत असते ती. तर आता इथे आकाश म्हणतो मॉम मॉम काय मॉम असं म्हणते वल्लरी. आणि आता ती हसायला लागते. हा काय प्रकार आहे असं म्हणतात आजी. अरे देवा असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे वल्लरी नाचायला लागते, हसायला लागते. चल चल आतमध्ये असं म्हणतो आकाश. तर खूप घाणेरडा प्रकार झालेला असतो बघा प्रेक्षक वल्लरीचा. तर आता वल्लरीला सगळेजण आत घेऊन जातात. तर आता इथे वल्लरी हसत असते आणि काय काय म्हणत असते. चल 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 असं म्हणते अंजलीने. आत घेऊन जातात सगळेजण वल्लरीला. काय झालं यांना अचानक असं म्हणते ईश्वरी. मला तर कळेनासच झालंय असं म्हणतात आजी. परमेश्वरा मी आले असं म्हणते नम्रताने. आतमध्ये जाते ती वल्लरीला बघायला. वल्लरीचा वार तिच्यावरच उलट होतो बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी म्हणते शांत व्हा असं म्हणते ती आजीला. तर आता इथे जे दाखवलंय तर आता इथे राकेशला आतमध्ये टाकतात. तर आता हवालदार लावून घेतो बघा प्रेक्षक हो बॅरेकचा दरवाजा. तर आता इथे राकेश बघतो तर पाठीमागे खिडकी असते. तर आता हवालदार बघतो. साहेब काय झालं असं म्हणतो तो. कसला विचार करताय. तर आता राकेश वळतो आणि बघतो हवालदारकडे हसतो. तर आता नम्रता म्हणते शा नेमकं ईश्वरीने तोच ग्लास कसं काय दिला बाबांना, आणि आई पण तेच पाणी प्यायले. शे सगळा प्लॅन फसला त्यामुळे. तर आता तेवढ्यातच इथे आकाश आलेला असतो. अशी काय वागायला लागली ही असं म्हणतो आकाश. तर आता आकाश बघतो नम्रताकडे. नम्रता तुझे पाणी भरलं होतंस ते फिल्टरचं होतं की काय काय माहितीये तुला असं म्हणतो आकाश. तर आता नम्रता म्हणते ते नॉर्मल पाणीच दिलं होतं मी, आपण सगळे जे पितो तेच दिलं असं म्हणते आता नम्रता. मग पाणी प्यायल्यानंतर ती अशी का वागतीये, आणि पाणी तर तूच भरलं होतं. तर आता बघा प्रेक्षक हो नम्रताला टेन्शन येतं. तर आता नम्रता उभारते. ती खूप जास्त चिडलेली असते बघा प्रेक्षक हो. आकाश तुम्ही मला ब्लेम करताय, मला ब्लेम करण्यापेक्षा कॉम्पिटिशन कडे लक्ष द्या असं म्हणते आता नम्रता. एक सेकंड असं म्हणतो आकाश. मी तुला ब्लेम करत नाहीये, तुला सहज विचारलं असं म्हणतो आकाश. आणि दुसरी गोष्ट तुला मॉमची कंडिशन दिसत नाहीये का, ती कशी वागते काय करते ती असं म्हणतो आकाश. आणि तुला कॉम्पिटिशनची एवढी का पडलेली असते, तुला कॉम्पिटिशन शिवाय दुसरं काही सुचत नाही का असं म्हणतो आकाश. नाही सुचत असं म्हणते नम्रता. आणि आकाश आपल्याकडे वेळ खूप कमी आहे माहिती आहे ना असं म्हणते नम्रता. हो माहिती आहे मला असं म्हणतो आकाश. आणि मग काय आकाश तुम्ही काय ना मेहनत घेताना दिसतच नाही आहात. अर्णव, जिजू आणि इशू इथे मेहनत घेतायत, तुम्हाला दिसतंय ना. काय वेगळी मेहनत घेऊ मी असं म्हणतो आकाश. सांग मला एकदाच. पहिला राऊंड पासून आता राऊंड पर्यंत मेहनत घेतोयच ना जिंकण्यासाठी असं म्हणतो आकाश. यू टेल मी काय करू असं म्हणतो आकाश. सतत नुसतं कॉम्पिटिशन चालू आहे तुझं. तर आता इथे नम्रता म्हणते हे बघा आकाश मला एकच गोष्ट कळते की आपण पण खूप मेहनत घेतोय पण आपण जिंकत नाही आहोत. काय इशू आणि जिजू जिंकतायत, आपण जी एवढी सगळी मेहनत घेतोय त्याचा काय फायदा आहे. हे सगळं जिंकतायत त्यांचंच कौतुक होतंय, आमचं जर काय कौतुक होणारच नसेल तर ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे सांगा ना असं म्हणते नम्रता. यु नो वॉट असं म्हणतो आकाश. मला असं वाटलं होतं की तुझ्यात आणि ईश्वरीमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे. रादर होतं
पण हल्ली तुझ्या बोलण्यातून हेच दिसतंय की तू तिच्या बाबतीत खूप इन्सिक्युअर झालीस असं म्हणतो आकाश. हे बघा आकाश, मी इन्सिक्युअर झालेली नाही असं म्हणते नम्रता. मला फक्त एवढंच कळतंय की आपल्याला जर का आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला हे कॉम्पिटिशन जिंकणं खूप महत्वाचं आहे. आठवतंय ना मागच्या राऊंड मध्ये काय झालं होतं ते असं म्हणते नम्रता. आपण तिसरे आलोय ह्याचं कारण माहित आहे ना असं म्हणते ती. तुम्ही आपलं काम आपलं कॉस्ट्युम सोडून अर्णव, जिजू आणि ईश्वरीला मदत करत होता असं म्हणते नम्रता. प्लीज विचार करा असं म्हणते नम्रता. प्लीज विचार करा. तर आता ती निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. आकाशला मात्र खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो, कारण नम्रता असं वागवत असते ना त्याला जसं की तो काहीच कामाचा नाही म्हणून. तर आता इथे नम्रता बघा प्रेक्षक हो बेलन घेऊन आलेली असते आणि आता ती ठेवून टाकते मध्येच बघा प्रेक्षक हो. तर आता नम्रता म्हणते मनातल्या मनात सॉरी इशू, पण मला हे करावंच लागेल. तर आता बघा प्रेक्षक हो नम्रता मध्येच बेलन ठेवून निघून जाते तिथून. बेलन म्हणजे लाटणं हा प्रेक्षक हो, तर लाटणं मध्येच ठेवलेलं असतं तिने. तर आता ती स्वयंपाकघरात इथे समोर थांबलेली असते, लक्ष ठेवून असते की ईश्वरी येणार आणि पडणार त्याच्यावरनं म्हणून. तर आता तेवढ्यातच आजी येतात बघा प्रेक्षक हो. तर आता ते येत असतात तर त्यांना बघून नम्रताला शॉकच बसतो, कारण आता इथे आजी पडल्या तर महागात पडेल ना. तर आता इथे आजी ईश्वरी ईश्वरी म्हणत येतात. तर आता इथे आजी लाटण्याच्या दिशेने येत असतात. हे भगवान, आता ह्या आजी आल्या कुठे मधूनच असं म्हणते आता नम्रता. आजी असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे लाटण्यावरून पडणारच असते आजी. तर आता ईश्वरी म्हणते मी इथे आहे आजी. तर आता ईश्वरी खाली येते बघा प्रेक्षक हो. काय झालं असं म्हणते ती. काय नाही, वल्लरीची तब्येत कशी आहे आता, बरे आहे का असं म्हणते आजी. हो ठीक आहेत त्या, अंजली ताई आहे त्यांच्यासोबतच म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे आजी म्हणतात अचानक काय झालं तिला, काय कळालाच मार्ग नाही बघ असं म्हणतात ते. मलाही तोच प्रश्न पडलाय, अशा अचानक विचित्र का वागायला लागल्यात ते असं म्हणते ईश्वरी. वल्लरीच्या बाबतीत ना काही घडू शकतं असं म्हणतात आजी. तिचं सगळं विचित्रच असतं. जाऊ दे असं म्हणतात आजी. बरं तुम्ही आराम करा, जेवण तयार झालं की मी तुम्हाला बोलवते असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे म्हणून आजी आता निघून जातात तिथून. तर आता ईश्वरी विचार करत असते. तर आता ती चालत येत असते बघा प्रेक्षक आणि तिथे समोर लाटणं असतं. तर आता नम्रताला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ती लाटण्यावर घसरते बघा प्रेक्षक ईश्वरी, आणि आता ती पडते सुद्धा समोर. तर आता तिथेच असतो अर्णव. तर आता नम्रता खूप जोरात हसायला लागते. मी सुंदर असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे नम्रता बंद करते गॅस आणि बघायला जाते ईश्वरी पडली म्हणून. तर आता इथे बघायला जाते तर बघते तर काय ईश्वरीला पकडलेलं असतं अर्णवने. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या मिठीत असतात. तर आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात बघा प्रेक्षक हो. नम्रता मात्र त्या दोघांना लांब थांबून बघत असते. तर आता नम्रताला परत राग येतो की हा प्लॅन सुद्धा फेल झाला म्हणून. तर आता अर्णव बघतच असतो ईश्वरीकडे. तर आता इथे वल्लरीला घेऊन आलेले असतात आकाश, अंजली आणि अविनाश तिच्या खोलीमध्ये. तर आता वल्लरी सोडतच नसते अविनाशला. घाबरले घाबरले असं म्हणून नाचायला लागते आता इथे वल्लरी. मामी काय होतंय तुला असं म्हणते अंजली. तर आता इथे हो करते तिच्या कानामध्ये, घाबरली घाबरली असं म्हणून नाचायला लागते वल्लरी. सगळे मला घाबरतायत असं म्हणते वल्लरी. तर आता जोरात हसत असते ती. हसायला लागली तर मला धडकी बसते. काय झालं हिला असं म्हणतो. तुम्हाला जोक सुचतायत का असं म्हणतो आकाश. जोक नाही रे बाबा, काळजी वाटली असं म्हणतो तो. अचानक विचित्र का वागायला लागली असं म्हणतो तो. ठसका लागला म्हणून ती पाणी प्याली असं म्हणतो आकाश. पाणी प्यायल्यानंतर तिच्यावर असं झालं असं म्हणतो आकाश. हा असं म्हणतो अविनाश. वेडा आहेस का, घरचं पाणी होतं ते, आपण सगळे तेच पाणी पित होतं ना असं म्हणतो अविनाश. मग तिच्यासोबतच असं का झालं असं म्हणतो आकाश. ह्याचा संबंध तुमच्या फूड अँड फॅशन स्पर्धेशी असेल नक्की असं म्हणतो आता अविनाश. गुलू 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 असं म्हणत असते वल्लरी. झोपतेस का थोडी वेळ असं म्हणते आता इथे अंजली. तर बघा प्रेक्षक हो सगळे बघत असतात वल्लरीला. तर आता ती विचित्र वागत असते आणि सगळेजण झोपा झोपा म्हणत असतात तिला. ह्या स्पर्धेत जर का सात्विक फॅशन जिंकलं ना तर त्या सौदामिनी देशमुखला सात्विक फॅशन विकत घेता येणार नाहीये, आणि या सगळ्यात ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते असं म्हणतो अविनाश. बस 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 हसू नकोस असं म्हणते अंजली. बसलेच आहे मी असं म्हणते वल्लरीने हसायला लागते ती. पण ती मॉम बरोबर असं का करेल, तुम्ही पुढच्या पुढे काय कुठे घेऊन जाताय असं म्हणतो आकाश अविनाशला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरीला अंजली हँडल करत असते आणि समोरच अविनाश आणि आकाश कमेंट करत थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. हे बघ आता जरी कनेक्शन काय लागत नसेल ना तर काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असं म्हणतो अविनाश. काहीतरी गडबड नाही, तुमची ओव्हर थिंकिंग आहे असं म्हणतो आता इथे आकाश. बरोबर आहे रे तुझं, सौदामिनी देशमुख मुळे माझ्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येतात असं म्हणतो आता अविनाश. सौदामिनी आपल्या घरामध्ये असं काही घडवून आणू शकते असं म्हणतो आता अविनाश. तर आता इथे वल्लरी काहीतरी सांगत असते अंजलीला कानामध्ये. तर आता इथे अविनाश म्हणतो या घरामधलं कोणीतरी तिला मदत करत नसेल असं म्हणतो आता अविनाश. मला झोप येत नाही असं म्हणून रडायला लागते वल्लरी. असेल नसेल सांभाळबाईला असं म्हणून आता अविनाश आणि आकाश बाहेर जातात. घाबरले घाबरले गेले असं म्हणते आता इथे वल्लरी. झोप झोप असं म्हणते आता अंजली. तर आता वल्लरी झोपते बघा प्रेक्षक हो. तर आता ती बोलत असते काय काय बघा प्रेक्षक हो. तर आता वल्लरी झोपून जाते. तर आता झोपून झालेलं असं बघा प्रेक्षक हो वल्लरीच. तर आता अंजली खूप टेन्शन आलेलं असतं तिला वल्लरीकडे बघून. काय मी सिंदूर कुठे बघून जात होती, लागलं असतं ना तुला, पडलीस तीस तू ह्याच्यावरून असं म्हणतो आता इथे अर्णव ईश्वरीला बघा प्रेक्षक हो. अहो एक मिनिट, काय चाललंय म्हणजे काय असं म्हणते ईश्वरी. म्हणजे स्वतःला सावरता येत नाही तुला असं म्हणतो अर्णव. मग अशी माझं स्केचिंग मटेरियल सांडवलंस, आता स्वतः पडत होतीस, काय चाललंय काय तुझं असं म्हणतो अर्णव. ओ एक एक मिनिट हा असं म्हणते ईश्वरीला. काय शॉक नाही पडायचा हा, माझ्या पायाखाली काहीतरी आलं म्हणून माझा तोल गेला असं म्हणते ईश्वरी. पायाखाली काय नाही आलं, अशीच पडलीस तू असं म्हणतो अर्णव. मी काय पागल आहे का असं म्हणते ईश्वरी. खरंच तिथे असं म्हणते ती. काय काय नाही आहे तिथे असं म्हणतो आता अर्णव. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. इथे
काय नाही आहे मी सिंधूवर असं म्हणतो अर्णव. काय तिथे असं म्हणतो. अहो मी खरं सांगते सर, मी काय पागल आहे का असं म्हणते ईश्वरी. अशीच नुसतं पडायला काय असं म्हणते नम्रता. काय होतंय तुला, ओकेस ना असं म्हणते नम्रता. हो असं म्हणते ईश्वरी. आणि करेक्टच बोलतायत जीजू, खरंच इकडे काहीच नव्हतं असं म्हणते नम्रता. ते सांगतो मी तिला असं म्हणतो अर्णव. आणि काय ग, डान्स मध्ये पार्ट घेतलायस ना, मग असं धडपडून कसं चालेल असं म्हणते नम्रता. ताई त्याचं काय एवढं टेन्शन नाही, आपले गणूबाप्पा आहेत ना, ते घेतील माझी काळजी असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते नम्रता. गणूबाप्पा काळजी घेणार असं म्हणतो अर्णव. गणूबाप्पा काळजी घेणार. गणूबाप्पा तुझी काळजी घेण्यापेक्षा तू पण तुझी काळजी घेतली पाहिजे ना असं म्हणतो अर्णव. माझा गणूबाप्पा ना माझी सगळी काळजी घेऊ शकतो असं म्हणते ईश्वरी. तुला बेडरूम मधून खाली यायचं असेल तर तुझा गणूबाप्पा येणार आहे तुला मदत करायला. तुला स्वतःला चालत यावं लागेल ना असं म्हणतो अर्णव. चला तुम्हाला काहीतरी सांगते असं म्हणून ईश्वरी घेऊन जाते अर्णवला. माझा पप्पा मला हवेमध्ये पण घेऊन जाऊ शकतो, तुम्हाला काय करायचं असं म्हणते आता ईश्वरी आणि घेऊन जाते ती अर्णवला वरती. तर आता नम्रता विचार करत बसलेली असते. ईशू सतत प्रयत्न करून सुद्धा तू दरवेळीस सही सलामत कशा काय सुटतेस का, पण कधीपर्यंत वाचशील. हे बघ काही झालं तरी स्पर्धा तर मी जिंकणार असं म्हणते नम्रता. कळलं असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक हो, ईश्वरी काय करू असं म्हणत असते. कुठल्या प्रकारचा डान्स करता येईल असं म्हणत असते ईश्वरीने आपल्या खोलीमध्ये ती विचार करत बसलेली असते. तर आता ती म्हणते कोळी डान्स करू का, नाही नाही नको असं म्हणते ईश्वरी. अजून काय करता येईल असं म्हणते ईश्वरी आणि आता ती विचार करत असते. बघा प्रेक्षक, भरतनाट्यम असं म्हणते ईश्वरी. नाही नको, त्याला खूप रियाज लागतो, आता कुठे वेळ आहे असं म्हणते ती. काय करता येईल असं आठव असं म्हणत असते ती. विचार करत बसलेली असते काय करता येईल म्हणून. तर तेवढ्यातच अर्णव येतो. मी सुंदर असं म्हणतो अर्णव. का ग डोकं दुखते का असं म्हणतो. विचार करते असं म्हणते. असं म्हणतो अर्णव. काय नाही हो असं म्हणते ती. क्रेझी असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते सर मला ना कुठला डान्स करायचा आहे ते नाही कळत आहे, मला जरा सांगा ना असं म्हणते ईश्वरी. मी सिंदूर तू ना बॅले कर असं म्हणतो अर्णव. बॅले असं म्हणते ईश्वरी. अहो डान्स करायचा डान्स, बॅले काय असं म्हणते ईश्वरी. हे तर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे असं म्हणतो अर्णव. तू जॅज कर असं म्हणतो अर्णव. सर हे काय बॅले जॅज काय इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे ना, इंटरनॅशनल लेवलच करावं लागेल ना असं म्हणतो. इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे ना, म्हणून तर आपल्या मातीतलं डान्स निवडायचं आहे मला, आपल्या मातीतलं सगळं करायला हवंय. गाणं शोधा ना असं म्हणते ईश्वरी. शोधा लवकर असं म्हणते ईश्वरी. मी बघतो ना, मला वेळ लागेल असं म्हणतो अर्णव. तर आता दोघे गाणं शोधत असतात. बघा प्रेक्षक हो, सापडला असं म्हणते ईश्वरी. मी सिंदूर मला जरा वेळ लागेल बघा असं म्हणते ईश्वरी. तर आता ते दोघेही गाणं शोधत असतात. सापडलं असं म्हणतो अर्णव. सापडलं असं म्हणते आता ईश्वरी. तर आता बघा प्रेक्षक हो, तो गाणं दाखवतो तिला. तर आता ईश्वरीने अर्णव विचार करत असतात. बढिया असं म्हणते ईश्वरी. नाहीच असं म्हणतो अर्णव. या ना इथे लावा असं म्हणते आता ईश्वरी. ओके असं म्हणतो अर्णव. तर आता तो लावतो बघा प्रेक्षक हो म्युझिक. तर आता बाई ग असतं बघा प्रेक्षक होते. तर आता ईश्वरी बाई ग परफॉर्म करणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता ती नाचायला सुरुवात करते. तर आता परत पहिल्यापासून लावा असं म्हणते ती. तर आता ईश्वरी विचार करत असते कसं करावं म्हणून. तर आता ती आपले हावभावाकडे लक्ष देत असते. ती काय करतच नसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव बघत असतो तिच्याकडे. तर आता तो सगळ्याच आर्ट फॉर्म मध्ये करत असते बघा प्रेक्षक हो, म्हणजे बहुतेक कथक मध्ये करत असते ती बाई ग. तर अर्णव बघत असतो तिला. तर आता ती परत त्याला पहिल्यापासून असं म्हणत असते. तर आता परत करत असते ती. बाई ग कसं काय करमत नाही, हेच गाणं आहे बघा प्रेक्षक हो. तर अर्णव मात्र खूप प्रेमाने बघत असतो ईश्वरीला. तर आता तिला काय करू पुढे कळतच नसतं. नाही असं म्हणते ईश्वरी. सर मला ना हे जमत नाहीये, म्हणजे असं प्रॉपर नाही होत आहे काही सर, सगळं चुकतंय असं वाटतंय असं म्हणते ती. तर आता ती बघत असते अर्णवकडे. तर आता अर्णव म्हणतो रिलॅक्स टेन्शन घेऊ नकोस. मी सिंदूर रिलॅक्स, मी तुला दाखवू का असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणते ईश्वरी. नको सर तुम्ही राहू द्या प्लीज. सर प्लीज तुम्ही जाऊन बसा. तुम्ही ह्याबरोबर तुम्हाला तुमची काय कला सादर करता येईल ना ते बघा असं म्हणते ईश्वरी. जाऊन बसा असं म्हणते ती. मी करते असं म्हणते ती. यू आर डुईंग ग्रेट कंटिन्यू असं म्हणतो अर्णव. तुम्हाला असं वाटतंय असं म्हणते ईश्वरी. या असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते नाही मला तर काही सुचत नाहीये, मला नीट जमत नाहीये, मी काय करू असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव येतो तिच्याकडे म्हणतो यू डुईंग परफेक्ट, डोंट वरी. नाही सर मला ना सगळं परफेक्ट हवं, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे ना, म्हणून मला सगळं परफेक्ट पाहिजे असं म्हणते ती. एक मिनिट असं म्हणतो अर्णव. काय करताय असं म्हणते ईश्वरी. मी शिर्केना सांगतो कोणीतरी चांगला कोरिओग्राफर असं म्हणतो तो. बढिया असं म्हणते ईश्वरी. या आधी का नाही सुचलं, बोला असं म्हणते ईश्वरी. पटपट असं म्हणते ती. तर आता अर्णव कॉल करतो. शिर्के एक चांगला कोरिओग्राफर हवाय असं म्हणून तो सांगतो. तर बघा प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. तर बघा तरी मध्ये काय ते. तर आता इथे कोरिओग्राफर आलेली असते घरी. तर आता ईश्वरी म्हणते लहानपणी शिकलेली आहे मी डान्स करणं, पण आता इतकी वर्ष झाले डान्सशी काही संबंधच नाहीये, मला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल असं म्हणते ईश्वरी. मग मी प्रॅक्टिस करून घेते असं म्हणते ती कोरिओग्राफर. वरून ऑर्डर आहे, सगळ्या बॅरेकची कसून तपासणी करायची आहे असं म्हणतो आता तो हवालदार बघा प्रेक्षक होता. तर राकेश घाबरतो. एवढ्या मेहनतीने मी बॉम्ब बनवलाय, आता बॉम्ब कुठेतरी लपवावा लागेल असं म्हणतो राकेश, पण कुठे असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी त्या बाईकडून डान्स शिकत असते. तर आता इथे नम्रता येते ईश्वरीकडे म्हणते मला माहितीये तू मुद्दा मला त्रास देण्यासाठी करतेस ना, तुझ्या खालोखाल मी पण पॉइंट्स मिळवलेत हे विसरू नकोस, त्यामुळे ही कॉम्पिटिशन मी जिंकणार म्हणजे जिंकणार असं म्हणते नम्रता. तर आता आकाशला खूप जास्त राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असेल तर हा व्हिडिओ बघतच राहा.